पुणे शहरातल्या कोंढवा परिसरामधली एक घटना समोर आली, ज्याच्यामध्ये घरामध्ये राहिलेल्या एका विद्यार्थिनीवरती कुरिअर बॉय आहे असं सांगून वस्तू देण्याच्या निमित्ताने त्यांनी घरात शिरला आणि त्याच्यावरती अत्याचार केला, अशी घटना समोर आलेली आहे. सगळेच कुरिअर बॉय असतात किंवा ते कुरिअर बॉय गुन्हेगार आहे असं म्हणण्यापेक्षा असा समाजकंटक या गोष्टींचा आपल्याला गैरफायदा घेताना दिसत आहे. या प्रकरणाचा तपास करणारे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी मी स्वतः बोललेली आहे आणि तिचं काय म्हणणं आहे ते कुठल्याही दबावाशिवाय वस्तुस्थिती समजून घ्यावी. त्याचबरोबर अन्य ज्या सोसायटी आहेत त्यांनीसुद्धा जाणाऱ्या माणसाचा नीट फोटो आत येतोय ना, त्याचबरोबर तो माणूस कधी बाहेर पडला आत गेल्यावर, इतक्या वेळ त्याला का लागलेला आहे, त्याचसोबत वेळप्रसंगी अशी कुरिअर येणाऱ्या माणसाबरोबर एखादा एस्कॉर्ट देणं की जो घरात राहून तिथून निघतोय की नाही बघणं, या सगळ्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पावलं उचलणं सुद्धा खूप आवश्यक आहे. अन्य ठिकाणी जिथे छोट्या वस्त्या आहेत आणि शेजारपाजारचे लोक जागृत आहेत ते तिथेच या बाबतीमध्ये दक्ष राहून एकमेकाला मदत कार्य करू शकतात. पुणे शहरामध्ये जी घटना घडली ती त्याला आपण चिंता वाढवणारी आहेच, परंतु अशा घटनांच्या निमित्ताने सर्वसामान्य लोकांनी घाबरून न जाता यामधल्या चुकीच्या प्रवृत्तींच्या विरोधात एकवटलं पाहिजे. प्रत्येक बाबतीमध्ये पोलिसांचा नीतिदेय खच्ची होईल अशा प्रकारची विधानं होऊ नयेत असं मला वाटतं. याच्यामध्ये योग्य ती कारवाई पोलीस करतील आणि त्यांनी योग्य कलमं लावलेली आहेत या संदर्भात देखील मी स्वतः माहिती घेतलेली आहे.